मित्रांनो नमस्कार. आपली पुढची दिशा सॉरी आपली पुढची दिशा काय असणार आहे? माझ्या मते आपली पुढची दिशा आपण टार्गेट सेट केलं पाहिजे 2025 डिसेंबर 2026 जानेवारीला जो पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने यावेळेस जर आपल्याला पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला किमान 1.5 ते 2 लाख पदवीधर नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आजपासूनच माझं काम सुरू करतोय. मी माझे वेगवेगळ्या क्षेत्रातले संपर्क प्रमुख निवडायला सुरुवात केलेली आहे. आपण पुणे पदवीधर मतदारसंघातील 5 जिल्ह्यात 5 संपर्क प्रमुख करून त्यांच्याद्वारे 1.5 लाख मतदार नोंदणी करण्याचा संकल्प करत आणि ही नोंदणी परत एकदा सांगेल की नुसती नोंदणी करून ठेवायची नाहीये तर ते मतही आपल्याला पडले पाहिजे. या अनुषंगाने विचार करून आपण पुणे पदवीधर मतदारसंघात उभं राहण्याचा मानस व्यक्त करतोय. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की यापूर्वी इजा झालाय बिजा झालाय आता तिजा होऊ देणार नाही. त्याच्या मागचं कारण आहे मी पहिल्यांदा 2020 ला प्रयत्न केला 65,000च्या वरती जाऊ शकलो नाही. हे हा माझा फेल्युअर होता. त्यावेळेसही माझ्या डोक्यात होतं 1 ते 1.25 लाखाची नोंदणी झाली पाहिजे. जो उमेदवार निवडून आला त्या उमेदवाराला जवळपास 1,11,000 मतदान झालं होतं. याचा अर्थ माझा 1.25 लाखाचं वोटिंगचं कॅल्क्युलेशन बरोबर होतं. पुणे लोकसभा मतदारसंघामध्येही माझा अपेक्षा होती 4,70,000च्या वरती मतदान होणं आपल्याला गरजेचं आहे. 5.25 लाखाच्या वरती मतदान होणं गरजेचं होतं. आपण तेवढ्या मतदानापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. त्यामुळे आपण तिथेही पोहोचू शकलो नाही. यावेळेस मात्र आपल्याला 1.5 लाख मतांची गरज आहे. त्याच्यासाठी 2 लाख मतदारांची नोंदणीची गरज आहे. आपण हे टार्गेट घेऊन हे मिशन घेऊन आपण उतरायला सुरुवात करूया. मी आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय बांधवांना रिक्वेस्ट करेल की आपल्या ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट शोधा काढा आणि त्वरित आपल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीचा डेटा जो मी तयार करतोय त्याच्यामध्ये सहभागी व्हा. मी लवकरच एक एक्सेल शीट फ्लोट करतोय. त्याच्यामध्ये तुमच्या डिटेल्स भरा. माझी प्रतिनिधी तुमच्याकडे येऊन फॉर्म फिलअप करतील. त्वरित आपली नोंदणी करायला सुरुवात करूया. आपण जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून 2 लाखापेक्षा जास्तची नोंदणी करूया आणि पहिल्याच फेरीमध्ये निवडून येण्याचा मानस व्यक्त करत आपण ह्या निवडणुकीचं बिगुल फुगूया. ही निवडणूक पक्ष संघटनेला धरूनच करूया. आपण पक्षामध्ये 1.5 लाखाचा डेटा घेऊन जाऊया. पक्षाला सांगूया की आम्ही एवढे लोक आहोत, आम्ही एवढे लोक घेऊन येतोय, आम्ही एवढे मतदार नोंदणी केली आहे. आपण प्रत्येकाशी प्रत्यक्ष संपर्क करतोय आणि पक्षही आपल्याला ह्या वेळेस योग्य न्याय देईल अशी मला अपेक्षा आहे. माननीय देवेंद्रजी असतील, अमितभाई असतील, हे नक्कीच माझ्या पाठीशी पुन्हा एकदा उभे राहतील याची मला शाश्वती आहे. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.